औद्योगिक क्षेत्रातलं खासगीकरण जे आहे तो एक मोठा वादाचा विषय आहे आणि महाराष्ट्राचा जो पुढचा विकास आहे उद्योगधंदे आणि शेती या दृष्टीने तर पुढचा महाराष्ट्र आपल्याला कसा दिसतो? अरे बापरे, प्रचंड प्रश्न आहे. कारण एक असं आहे की महाराष्ट्र आज अनेक दृष्टीत आपण पुढे असलेलो असं म्हटलं जातं ना करण्यात काही अर्थ नाही. मग अशी म्हणजे परवा मी कुठेतरी बोलताना सांगितलं की अनेक ठिकाणी सांगितलं की आता हे नियोजन मंडळानं प्लॅनिंग कमिशनने सध्या महाराष्ट्राचा देशाच्या सगळ्या प्रांतांचा रिव्ह्यू घेतलाय. त्याच्यात काही गोष्टी आल्यात. विद्युत निर्मिती देशात पहिले महाराष्ट्र, औद्योगिक उत्पादन महाराष्ट्र 1 क्रमांक, देशाची निर्यात महाराष्ट्र क्रमांक 1, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये नोकरी देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक 1, नवीन कारखान्याचे लायसन्सेस मिळवण्याच्या बाबतीत लायसन्सेस बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र 1. अशा अनेक गोष्टीत आपण एक साखर निर्मितीत 1 आहोत, कापूस निर्मितीत 1 आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे पाऊसही चांगला होता आणि त्यामुळे शेती उत्पन्नात सुद्धा गेल्या 5-25 वर्षात राज्यात आपण पिकवलं नव्हतं तेवढं जास्त आपण पिकवलं. अनेक गोष्टी आपल्या जवळच्या ठीक आहे, पण त्याच्यावर काही प्रचंड कमतरता सुद्धा आहे देशाच्या मानानं आपल्या राज्यात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची कमतरता आहे पाणी. कारण आता आपल्या राज्यातल्या एकंदर जमिनीच्या पैकी 12% फक्त जमीन पाण्याखाली आहे, की जे देशामध्ये 24% जमीन देशातली सरासरी पाण्याखाली. आणि आपल्याकडे 30 ते 35% आपण जमीन पाण्याखाली आणू शकू. त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 20,000 कोटीच्या पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत पैसे आणायचे एवढे. म्हणून पाणी आणि शेतीला मर्यादा या राज्यात आहेत. म्हणून धोरण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की किमान पाण्यातून अधिक उत्पादन करणारी शेती आणि दुसऱ्या बाजूला शेतीवर प्रचंड बोजा वाढत असल्यामुळं मग तो शेतीचा प्रश्न शेतीतून वैयक्तिक प्रापंचिक प्रश्न सुटत नसल्यामुळं मग शहरामध्ये गर्दी करतात. आपल्याकडे मुंबईमध्ये निम्मे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, पुण्यात राहतात, नागपुरात राहतात, सोलापुरात राहतात, औरंगाबादमध्ये राहतात. सगळ्या महत्वाच्या शहरात कुठनं लोक आलेले ते महाराष्ट्रातनं किंवा देशाच्या खेड्यातनं लोक आलेले आहेत प्रामुख्याने. तिथं भागत नाही म्हणून इथं आलेत. कोणाला इच्छा इथल्या घाणेरड्या परिस्थितीत राहायची? अगदी फार ड्रेनेजच्या कडेला लोक राहतात, त्याला इलाज पण नाईलाज आहे, त्याला गावात पोट भरत नाही. आणि ते एवढं मोठं कुटुंब पोचण्याची ताकद त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही. मग हे जर काढायचं असेल तर त्या शेतीवरचा बोजा काढला पाहिजे. एक जी आहे ही शेती किफायतशीर कशी करायची तो प्रश्न मी तो नंतर सांगेल. पहिल्यांदा तो बोजा काढला पाहिजे, तो उद्योगधंद्यात घातला. आणि औद्योगिकदृष्ट्या जेवढी राष्ट्र प्रगत झालेली तिथला गरिबीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटलाय. त्याच्यात काही दोष येतात, ते एक वेगळं कल्चर येतं याचं, ते पण त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल किंवा त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यालाही उपाय शोधावे लागतील. पण हा मूळ गरिबीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडायला औद्योगिकरण करण्याशिवाय महाराष्ट्राला